26/11चा आरोपी दहशतवादी तहव्वूर राणाला फक्त मुंबईच नव्हे तर इतर शहरांमध्येही हल्ला करण्याचं कारस्थान असल्याचा युक्तिवाद एनआयएनं दिल्ली विशेष न्यायालयात केलाय। मुंबईवरील हल्ल्याप्रकरणी चौकशी करण्यासाठी दिल्ली विशेष न्यायालयानं राणाला 18 दिवसांची एनआयए कोठडी सुनावली आहे। हल्ल्याचा कट आखताना पाकिस्तानची गुप्तहेर संघटना ISI आणि कोणते दहशतवादी गट सहभागी होते याची माहिती राणाकडून मिळायची असल्याचंही एनआयएनं दिल्ली विशेष न्यायालयात सांगितल्याची माहिती आता समोर येतेय। दरम्यान तहव्वूर राणाला फासावर लटकवणार असं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय। मी नेहमी सांगतो की देशामध्ये हिंसा फैलवणारे जे लोक आहेत, नक्षलवादी असतील, अतिरेकी असतील, त्यांचा बंदोबस्त करण्याचं काम आज आपण काल परवाच पाहिलं। 26/11चा हल्ला करणारा मास्टरमाइंड तो राणा याला देखील जेरबंद करून या महाराष्ट्रामध्ये आणि दिल्लीत आणलं, मुंबईत आणलं जाईल आणि त्याला फासावर चढवलं जाईल। ही देखील कामगिरी आपल्या प्रधानमंत्री आणि गृहमंत्र्यांची आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।